नक्कीच आपण नाशिकमध्ये उन्नत नाशिक अभियान सुरू केलेलं आहे आणि त्या अंतर्गत आपल्याला माहिती आहे की रेन वॉटर हार्वेस्टिंग आपल्या सन्माननीय कुंभमेळा मंत्री गिरीशभाऊ महाजन यांचा त्या दिवशी वाढदिवस होता, तेव्हा वृक्षारोपण आणि अनेक पर्यावरणपूरक असे उपक्रम आपण सुरू केले. खरं तर त्याच दिवशी आपण रामायण बंगल्यावरती रेन वॉटर हार्वेस्टिंगचा प्रकल्प देखील सुरू केला आणि त्या धर्तीवरती आपण पूर्ण नाशिकमध्ये सगळ्यांनाच आता माहिती आहे की पाणी टंचाई ही एक जागतिक विषय बनत चालला आहे आणि नाशिक शहरात आपण बघितलं गंगापूर डॅमचा साठा एक साधारण 35% आहे आणि त्यामुळे मला असं वाटतं की येणाऱ्या पावसाळ्यातलं जे काही आपलं पाणी आहे ते जमिनीत मुरलं तर आपल्या ज्या काही नद्या आहेत, त्याच्यानंतर वेल्स आहेत, आपल्या विहिरी आहेत, या सगळ्या रिचार्ज होणार आहेत आणि त्याकरता म्हणून हे खूप महत्त्वाचं आहे की जेव्हा एखादी आता बांधकाम चालू असतं, आपण बोरिंग पण बघितलं तर जे 50 मीटरवरती लागत होतं, 50 फुटावर लागत होतं, आत्ता 250 फुटावर पण आपल्याला लागत नाहीये. त्यामुळे अशा प्रकारची ही जी वॉटर लेवल आहे, जमिनीची पाण्याची टिकवून ठेवण्याची जी क्षमता आहे ती कमी होत गेली आहे आणि म्हणून ते रिचार्ज करणं गरजेचं आहे. बोरवेल रिचार्ज झाले पाहिजे, विहिरी रिचार्ज झाल्या पाहिजे आणि याच अनुषंगाने जरी आपल्या टाउन प्लॅनिंगमध्ये परमिशन देताना आपण पाहतो की रेन वॉटर हार्वेस्टिंग हे कंपल्सरी आहे, पण तरी सुद्धा ते त्या सिरियसली आणि तशा पद्धतीने केलं जात नाही हे आपल्या अख्ख्या नाशिकमध्ये आपण ऑब्झर्व करू शकता. त्यामुळे आम्ही तर उलट असं म्हणतो आहे की बजेटमध्ये देखील तुम्ही जर बघितलं तर रेन वॉटर हार्वेस्टिंग प्रकल्पांसाठी आम्ही काही टॅक्सेशनमध्ये सवलतीचे पण विचार करतो आहे की सपोज 500 स्क्वेअर मीटरच्या खालचा प्रकल्प असेल आणि तरीसुद्धा ते जर बंगले प्रकल्प असलेल्यांनी पण रेन वॉटर हार्वेस्टिंग केलं तर निश्चितपणे आम्ही त्यांना काही इन्सेंटिव्ह देण्याचं पण सुचवलेलं आहे. पण अशा पद्धतीने प्रत्येक नाशिककरांनी आणि प्रत्येक घराने जर रेन वॉटर हार्वेस्टिंगचा प्रकल्प खरंच मनावर घेऊन नाशिकसाठी पुढच्या पिढीसाठी आपण वॉटर लेवल आणि सगळ्या ह्या स्पोर्स जे आहेत किंवा जे नैसर्गिक फ्रॅक्चर्स आहेत ते रिचार्ज करायचं ठरवलं तर आणि तरच आपल्याला पूरक असा पाणी पुरवठा येत्या पुढच्या काळांमध्ये होऊ शकतो. याचा अजून एक फायदा म्हणजे आपलं तापमान जे आहे, तर मी बघताय की जागोजागी पेवर ब्लॉक्स लागलेले आहेत आणि त्यामुळे किंवा डांबरीकरण कॉन्क्रिटीकरण होत आहे, रस्त्यांची जी मागणी आहे त्याच्यामुळे माती आणि मातीत पाणी मुरणं होत नाही आणि त्यामुळे त्या जमिनीचं जे तापमान आहे, आजूबाजूचे तापमान आहे ते वाढलेलं आहे आणि आपण जिथे जिथे रेन वॉटर हार्वेस्टिंग करतो तिथे नक्कीच 2 ते 3 डिग्रीचा फरक पडतो आहे, हे सर्वश्रुत आहे आणि त्यामुळे रेन वॉटर हार्वेस्टिंग प्रकल्प हा खरंच सिरियसली घेऊन सर्व नाशिककरांनी करावा अशी मी सगळ्यांना विनंती करते. आणि ह्या धर्तीवरती विंजितनी पुढाकार घेतला आहे. त्या कंपनीने CSR थ्रू महानगरपालिकेशी टायअप करून एक सुरुवात म्हणून प्रोटोटाईप म्हणून आम्ही 10 उद्यानांमध्ये हा प्रकल्प करतोय.